Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मजगाव येथील राहुल तळवार खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत एका अल्पवयीन मुलासह 5 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. शुक्रवार दिनांक 29 मे रोजी बेळगाव पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 27 मे 2026 रोजी राहुल तिप्पण्णा तळवार वय 22 याच्या खुनाची तक्रार दाखल झाली होती, जी त्याचा मित्र वीरेश हिरेमठ याने दिली होती. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वीरेश हिरेमठ याने सूरज सिद्धगवळी याच्याकडून सेकंड हँड कार खरेदी केली होती. मात्र गाडी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ती परत करत सूरजकडून पैसे मागितले. तेथे वादातून हाणामारी झाली. या हल्ल्यामध्ये वीरेश याचा मित्र राहुल तळवार याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कर्नाटकातील नव्या सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उच्चस्तरीय बैठक शुक्रवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी DK शिवकुमार यांनी राजधानीतील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या इतर नेत्यांची भेट घेतली. गुरुवारी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून त्यानंतर सर्व नेत्यांनी एकत्र भोजनही केले. दरम्यान दिल्ली दौऱ्यावरून सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार परतल्यानंतर शनिवारी सायंकाळी 4 वाजता बेंगळूर येथील विधानसौधाच्या परिषद सभागृहामध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीला गेलेल्या आमदारांना तातडीने बेंगळुरात उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते. उत्तर विभागाचे नवे पोलीस महानिरीक्षक म्हणून संदीप पाटील यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी विद्यमान IGP चेतन सिंह राठोड यांना निरोप देण्यात आला. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला. नवीन जबाबदारी स्वीकारताना संदीप पाटील यांनी उत्तर विभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान चेतन सिंह राठोड यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत संदीप पाटील यांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील KPCC अध्यक्षपद आणि मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडींवर मंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रतिक्रिया देत अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडे असल्याचे स्पष्ट केले. KPCC अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार हे दिल्लीला जाऊन हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील, तसेच पक्ष संघटनेचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे हे हायकमांड ठरवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान आमदारांकडून सह्या गोळा केल्या जात असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले. तसेच हायकमांडच्या समन्वयानुसारच सर्व प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून मुख्यमंत्री बदलाबाबत कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444.
विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. डी.के. शिवकुमार यांनी शुक्रवार दिनांक 29 मे रोजी AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध राजकीय घडामोडींसह पक्ष संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. भेटीनंतर मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे डी.के. शिवकुमार यांनी आभार व्यक्त केले. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान राज्यातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संबंधी बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागलं आहे. बेळगावचे नवे तहसीलदार म्हणून हनुमंत शिरहट्टी यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनातील आपल्या अनुभवाची माहिती दिली. प्रशासन क्षेत्रातील 6 वर्षांचा अनुभव असून त्यापैकी 2 वर्षे बैलहोंगल तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळल्याचे त्यांनी सांगितले. उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नागरिकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पदभार स्वीकारताना तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. हिरेबागेवाडी पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. 28 मे रोजी हिरेबागेवाडी बसापूर रस्त्याजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसवराज चंद्रशेखर धुळाप्पा वय 50 हा कोणताही सरकारी परवाना नसताना दारू विक्रीच्या उद्देशाने आपल्या घराशेजारी अवैधरित्या दारू साठवून ठेवत होता. माहिती मिळताच PSI बसवराज के मिटगार आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून विविध ब्रँडच्या व्हिस्कीचे पाकिटे तसेच 450 रुपये रोख असा एकूण 3,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा 1965च्या कलम 32 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात काही प्रभावशील व्यक्तींमार्फत खोटे आणि निराधार आरोप केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त कार्तिक M यांना निवेदन देत योग्य चौकशीची मागणी केली. महसूल संकलनासह निवडणूक कामे, जनगणना, अनधिकृत फलक हटवणे, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन तसेच वरिष्ठांकडून सोपवण्यात येणारी विविध कामे प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र काही प्रभावशाली व्यक्ती, अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसताना सार्वजनिक कामे व्यवस्थित होत नसल्याचे खोटे आरोप करत असल्याने मानसिक तणाव निर्माण होत असून निष्पक्ष चौकशी करून निर्भयपणे काम करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक M यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना माहिती दिली. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृह सुविधांबाबत नागरिकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 20,339 नागरिकांनी आपले मत नोंदवले असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 5% नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांनी मोहिमेतील QR कोड स्कॅन करून किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिकेची पथके विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसरांमध्ये भेट देऊन जनजागृती करत नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वच्छ आणि सुंदर बेळगाव घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. कित्तूर मार्गे प्रस्तावित बेळगाव धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या जमीन संपादन बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या बैठकीत सुपीक शेती जमीन संपादित करण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. सरकारने शेतीयोग्य जमिनीऐवजी पडीक व नापीक जमीन प्रकल्पासाठी वापरावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. देसूर, इदलहोंड, गलगुंजी, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी आणि नागेरहाळ या गावातील शेतकऱ्यांनी बैठकीत आपली भूमिका ठामपणे मांडली.
या परिसरातील जमिनी अत्यंत सुपीक असून दरवर्षी सुमारे 1.5 लाख टन ऊस उत्पादन घेतलं जातं. तसेच अनेक शेतांमध्ये खोल बोरवेल सुविधा असल्यानं शेती मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली असल्याचं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. शेतकऱ्यांच्या भावना आणि हरकती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील व त्यावर योग्य तो विचार केला जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शापूर, बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. ICMR NITM बेळगावच्या संचालक व वैज्ञानिक डॉक्टर सुवर्णा रॉय यांनी सांगितले की तंत्रज्ञानाच्या जलद प्रगतीमुळे भविष्यात सर्व भारतीय भाषांमध्ये सहज काम करणे शक्य होईल आणि त्याचा समाजातील सर्व घटकांना लाभ मिळेल. त्या युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय बेळगाव यांच्या संयोजनाने आयोजित नराकास बेळगावची 27वी अर्धवार्षिक बैठक व पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. नराकास अध्यक्ष नितीन गौंडाजे यांनी ग्राहकाभिमुख काम क्षेत्रीय भाषेत व अंतर्गत काम हिंदीमध्ये करण्यासाठी बहुभाषी सॉफ्टवेअरच्या वापरावर भर दिला. LICचे मंडलीय प्रबंधक SA अल्ला बाशा यांनी राजभाषा उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. कॅनरा बँकेचे क्षेत्रीय प्रमुख M चंद्रशेखर यांनी नराकासच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर जयशंकर यादव यांनी कर्मचाऱ्यांना हिंदी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्याची सूचना केली, तर प्रकाश राम यांनी तिमाही अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमात 2025-26 मधील राजभाषा कार्यासाठी पुरस्कार देण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया, द ओरिएंटल इन्शुरन्स आणि बँक ऑफ बडोदा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सचिव व राजभाषा अधिकारी वेद प्रकाश, कॅनरा बँकेचे राजभाषा अधिकारी गणेश गुजर तसेच शंकर पुजारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय भूमिका बजावली. बेळगाव शहरात अल्पवयीन मुलाकडून दुचाकी चालवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित पालकांवर कठोर कारवाई करत तब्बल 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती आज शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन मालक आणि पालकांना वारंवार सूचना देण्यात आल्या असून अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणे हे मोटार वाहन कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. तरी देखील नियमांचे उल्लंघन होत असल्यानं पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित झाली असून अल्पवयीनांकडून वाहन चालवल्यास अपघाताचा धोका वाढतो, तसेच नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नगरबेट्टा गावातील दलित युवक रविचंद्र मादर याची बसवन बागेवाडी तालुक्यातील हंगरगी क्रॉसजवळ NS पुजारी कंपनीच्या प्लॉटसमोर पूर्वनियोजित पद्धतीने निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधात आंबेडकर चौकात मृतदेह ठेवून विविध दलित व प्रगतिशील संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. DSSचे नेते हरीश नाटेकार यांनी आरोप केला की 4 वर्षे काम करून घेतल्यानंतर एका युवकाचे गुप्तांगच नष्ट होईल इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही अत्यंत घृणास्पद घटना आहे. तसेच समाजाचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन माधरी यांचा यात सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आणि आरोपी स्वतःला मुख्यमंत्र्यांचा जवळचा असल्याचे सांगत असल्याचेही नमूद केले. आंदोलनकर्त्यांनी सोमवारपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्याची मुदत देत अन्यथा जिल्हाभर बंदचा इशारा दिला असून सर्व आरोपी अटकेत घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली.
या प्रकरणी बसवंत बागेवाडी पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यास विलंब होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विजयपूर जिल्हाधिकारी डॉक्टर के आनंद यांनी महानगरपालिका हद्दीतील प्रमुख नाले व सखल भागांची पाहणी केली. नवबाग रोड, जन्नत फंक्शन हॉलजवळील खंदक, रामनगर रोड, कस्तुरी कॉलनी तसेच रुडगी मड्डी स्मशानभूमीजवळील गाळ उपसा कामांची त्यांनी तपासणी केली. पावसाळ्यातील निचऱ्याची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नाले, गटारी व किल्ल्याभोवतीचे खंदक तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीसाठी जेसीबी, डिवॉटरिंग पंप व आवश्यक उपकरणे सज्ज ठेवण्यास सांगितले. सखल भागामध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र पथके तयार करून तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच MGNVY योजनेतील कामांना गती देण्यास सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त विजयकुमार मेक्कळकी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वृद्धाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कुटुंबियांनी नेमलेल्या व्यक्तीनेच घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत कॅम्प पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल कांबळे आणि बाबासाहेब कटगेरी अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ नावाच्या वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल आणि सेवा करण्यासाठी त्यांच्या मुलांनी राहुल कांबळे याला नेमले होते. घरात सतत वावर असल्याने राहुलने घरातील दागिन्यांची माहिती मिळवली. तिजोरीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने गेल्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्याने चोरी केली. तपासात आरोपीने तब्बल 930 ग्रॅम वजनाचे सुमारे 75,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचे समोर आले आहे. कॅम्प पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त सूचनांच्या आधारे कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत. यावेळी नागरिकांनी घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने न ठेवता ते सुरक्षित बँक लॉकरमध्ये ठेवावेत असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले. दरम्यान अल्पावधीत प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले. तपासात विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विभागाकडून पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला DCP नारायण भरमणी, निरंजन राजे अरस यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.